जे कर्तव्य आपल्या हाती आहे ते उत्तम प्रकारे पार पाडल्याने आपले बळ वाढते आणि अशा प्रकारे हळूहळू बलसंपन्न होऊन आपल्याला अशी अवस्था प्राप्त होईल की ज्या अवस्थेत जीवनाच्या व समाजाच्या दृष्टीने अतिशय आदरणीय अशी कर्तव्य करण्याचे भाग्य आपल्याला लाभेल। खरे म्हणजे प्रत्येक कर्तव्य पवित्र आहे आणि कर्तव्याविषयीची निष्ठा म्हणजे ईश्वर पूजेचा सर्वश्रेष्ठ प्रकार होय। ज्यावेळी तुम्ही एखादे कार्य कराल त्यावेळी त्या व्यतिरिक्त अन्य कसलाच विचार मनात आणू नका। पूजेप्रमाणे सर्वोच्च पूजेप्रमाणे त्याचे अनुष्ठान करा। तेवढ्या वेळेपुरते समस्त मनप्राण अर्पण करून त्याचे अनुष्ठान करा, मग तुम्ही कर्मफळाकडे बघतच राहाल। अगदी निकृष्ट तऱ्हेच्या कामाचीही घृणा बाळगणे बरोबर नाही। कुणालाही सहाय्य करताना त्या व्यक्तीचा मनोभाव तुमच्याविषयी कसा असावा इत्यादी संबंधीच्या विचारांना मनात येऊ देऊ नका। एखाद्या महान अथवा शुभ कार्याचे अनुष्ठान करण्याचा तुमचा विचार असेल तर फलाच्या चिंतेने आपला मेंदू अजिबात शिनवू नका। निस्वार्थ सेवेने काम करा। आलस्याचा सर्वथैव परित्याग केला पाहिजे आणि क्रियाशीलता म्हटली म्हणजे प्रतिकार आलाच। सर्व प्रकारच्या मानसिक व शारीरिक दुर्बलतेचा प्रतिकार करा। जे कर्तव्य आपल्या हाती आहे ते उत्तम प्रकारे पार पाडल्याने आपले बळ वाढते आणि अशा प्रकारे हळूहळू बलसंपन्न होऊन आपल्याला अशी अवस्था प्राप्त होईल की ज्या अवस्थेत जीवनाच्या व समाजाच्या दृष्टीने अतिशय आदरणीय अशी कर्तव्य करण्याचे भाग्य आपल्याला लाभेल। खरे म्हणजे प्रत्येक कर्तव्य पवित्र आहे आणि कर्तव्याविषयीची निष्ठा म्हणजे ईश्वर पूजेचा सर्वश्रेष्ठ प्रकार होय। ज्यावेळी तुम्ही एखादे कार्य कराल त्यावेळी त्या व्यतिरिक्त अन्य कसलाच विचार मनात आणू नका। पूजेप्रमाणे सर्वोच्च पूजेप्रमाणे त्याचे अनुष्ठान करा। तेवढ्या वेळेपुरते समस्त मनप्राण अर्पण करून त्याचे अनुष्ठान करा, मग तुम्ही कर्मफळाकडे बघतच राहाल। अगदी निकृष्ट तऱ्हेच्या कामाचीही घृणा बाळगणे बरोबर नाही। कुणालाही सहाय्य करताना त्या व्यक्तीचा मनोभाव तुमच्याविषयी कसा असावा इत्यादी संबंधीच्या विचारांना मनात येऊ देऊ नका। एखाद्या महान अथवा शुभ कार्याचे अनुष्ठान करण्याचा तुमचा विचार असेल तर फलाच्या चिंतेने आपला मेंदू अजिबात शिनवू नका। निस्वार्थ सेवेने काम करा। आलस्याचा सर्वथैव परित्याग केला पाहिजे आणि क्रियाशीलता म्हटली म्हणजे प्रतिकार आलाच। सर्व प्रकारच्या मानसिक व शारीरिक दुर्बलतेचा प्रतिकार करा। योगः कर्मसु कौशलम। कर्मयोग म्हणजे कर्माचरणातील कौशल्य, शास्त्रीय पद्धतीने कर्मानुष्ठान। कर्म कशा तऱ्हेने केले पाहिजे हे समजून घेतल्यानेच त्यापासून सर्वश्रेष्ठ फल पदरात पडू शकेल। पुढे काय होणार या विचारानेच जे हैराण होतात त्यांच्या हातून काहीही कार्य होणे शक्य नाही। जे सत्य म्हणून उमगले ते तात्काळ कृतीत उतरावयास हवे। तुम्ही प्रामाणिकपणे जे कराल ते तुमच्या हिताचेच असेल। अगदी छोटेसे कर्म जरी चांगल्या रीतीने केले तरी त्याचे परिणाम चांगलेच होणार। म्हणून जे काही थोडे जमेल ते प्रत्येकाने केले पाहिजे। जे कार्य कर्त्याला ईश्वराकडे घेऊन जाते तेच सत्कार्य अतएव कर्तव्य होय आणि जे कर्त्याला अधोगामी करते ते असत्कार्य अकर्तव्य मानावे। उपहास, विरोध व अखेर स्वीकार या तीन अवस्थांमधून प्रत्येकच कार्याला आपली वाट काढावी लागते। आपल्या कालाच्या पुढे जाऊन विचार करणाऱ्या प्रत्येक माणसाबद्दल खात्रीने गैरसमज उत्पन्न होत असतात। तेव्हा विरोधाला आणि छळवणुकीला माझी आनंदाने तयारी आहे। मी स्थिर आणि पवित्र असायला हवे। भगवंतावर माझा दृढ विश्वास असायला हवा, म्हणजे मग या साऱ्या अडचणी कुठल्या कुठे नाहीशा होऊन जातील। कुणावरही सत्ता गाजवण्याचा हव्यास बाळगू नका। जो उत्कृष्ट सेवा करू शकतो तोच खरा शासक होऊ शकतो।
प्राण गेला तरी पर्वा नाही, पण सत्याशी प्रतारणा करू नका. आपल्याला गरज आहे कामाची. नाव, लौकिक, पैसा या गोष्टी काही आपले ध्येय नाही. खूप हिम्मत बांधा. तुम्ही संपूर्ण स्वार्थगंध शून्य व्हा. म्हणजे दिसेल की यश तुमच्या दारी लोळण घेत आहे. कालोचित कर्तव्य करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. आणि कर्तव्य हे केवळ कर्तव्य म्हणून केले तर आपल्या ठायी आसक्ती उत्पन्न होत नाही. असे मात्र चुकू नये, समजू नये की आपण या जगातील एखादी शूद्र प्राण्यालाही मदत करू शकतो. ते आपल्याकडून शक्य नाही. या विश्वरूपी विद्यालयात परोपकार करून आपण स्वतःचीच उन्नती करून घेण्यास शिकत असतो. अशीच वृत्ती बाळगून आपण कार्य करायला हवे. एखादे काम आम्ही करू असे तुम्ही आश्वासन देता तेव्हा नेमलेल्या वेळी न चुकता तुम्ही ते काम केले पाहिजे. नाहीतर लोकांचा तुमच्यावरील विश्वास उडून जाईल. फलासक्त कर्मीच आपल्या वाट्यास आलेल्या कर्तव्याविषयी कुरकुर करीत असतो. निष्काम अनासक्त कर्मयोगाच्या दृष्टीने सर्वच कर्तव्ये समान होत, सारखीच चांगली होत. माझ्या आयुष्यात जी एक फार महत्त्वाची गोष्ट मी शिकलो आहे ती म्हणजे कर्माच्या बाबतीत साध्या इतकेच साधनांकडे लक्ष द्यायला पाहिजे. साधने योग्य व परिपूर्ण असतील तर ध्येय प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला जेवढे अधिक कार्य करता येईल तेवढे करा. सारे पाणी वाहून गेल्यानंतर आम्ही नदीच्या पार जाऊ असा विचार करून वाट बघत स्वस्थ बसू नका. अगदी थोडे जरी असले तरी प्रत्यक्ष कार्य हे सदैव होणाऱ्या वटवटीपेक्षा वा कलमबाजीपेक्षा केव्हाही अधिक चांगले होय. आपले कर्तव्य हेच की आपापल्या सर्वोच्च आदर्शानुसार चालण्याच्या प्रयत्नात प्रत्येक व्यक्तीला आपण प्रोत्साहन द्यावे.